किती वेळ झाला बाप्पा, सुना गेल्या तर अजून याचा काही पत्ता नाही आहे. येतो म्हणे आम्ही, म्हणे लवकरच येतो म्हणे. आता म्हटलं 5 वाजत येऊन राहिले, तिला झाडझूड गिडझूड करा लागते का नाही करा लागत काय माहीत. काय येते दिवे लावायच्या टाईमावर तर. ताई आले नाही पाहिजे होतं का ते ना. मंदाबाई, ओ मंदाबाई, हाय का घरात? ओ मंदाबाई, ओ माय, आता कोण आलं पप्पा? कोण होय? हो आहे ना घरात आहे ना. अरे रंजनाबाई, काय झालं? अमाय, तुला माहित नाही काय हो काय होऊन राहिलं तर? तू काही पाहून नाही राहिली काय? न्यूज गीज पाहून नाही राहिली काय? नाही मोबाईल मध्ये तर टीव्ही मध्ये पाहिलं नाही का? त्या किती पंचायत पडून राहिली म्हणते बाई सिलेंडरची. सिलेंडरची पंचायत कशी काय हो? त्याला तर नंबर लावला, आज लावला का उद्या येऊन जाते सिलेंडर. आणि त्याची कशी काय पंचायत पडून राहिली? अमाय, आता गीतानी भेटून राहिलं सिलेंडर. म्हणते जेने म्हणते फेब्रुवारी महिन्यात लावला होते ना म्हणते नंबर, तेलेच भेटून राहिले म्हणते. आणि जे आता लावून राहिले ना तेले काही सिलेंडर नाही भेटून राहिलं म्हणते. पाय ना 4-4, 5-5 दिवस झाले लोक लाईनीत लागले. म्हटलं त्याच्या घरी सिलेंडर नाही आहे, काहीच नाही आहे. म्हटलं बाई लय पंचायत होऊन राहिली. तू इथं आहे का ते सिलेंडर? माहीत? हा बाई, माहीत हे चालूवालं आहे. पैसे हो संपलं होतं. या म्हटलं होतं पिंट्याच्या बाबाले, म्हटलं आणून घे जा म्हटलं. ते हो म्हणे. आता होतं तेव्हाच लावलं होतं तर म्हणे चालते म्हणे आता हे 2-2.5 महिने म्हणे. मग त्यानं काही आणून नाही ठेवलं बाई. आता जे लागलं आहे गॅसले तेच आहे सिलेंडर, माहीत नाही ते एक एक्स्ट्रा पडलाच नाही ते. माय तेवढ्यानं तरी बरं झालं हो बाई. पाय आता माझ्या गॅस सिलेंडर म्हटलं जायची वेळ झाली. आता तर झाले आता 2.5 महिन्याच्या वर होऊन राहिलं मला. स्वयंपाक करून राहिली मी त्याच्यावर. आता पाणी गिनी तर मी चुलीवरच तापवतो, पण सिलेंडर पाहिजे ना विचार. आता चुलीवर एवढं होते तरी काय स्वयंपाक. गडबडीचं राहते, पोरीचे डबे राहते. आणि आता ह्या वयात एवढं लवकर नाही होत पप्पा डबे आणि फबे. आता कसं हो, आता म्हणते सिलेंडर नाही भेटून राहिलं ना काही नाही भेटून राहिलं बाई. काय करू ना आपण. आता तर किती म्हटलं तर सिलेंडरवर स्वयंपाक करायची सवय पडून गेली ना. गॅस पाहिजेच म्हटलं. गॅस नाही राहिला ना तर पंचायतच पडून जाते. घेतला गॅस चालू केला का चहा ठेवला आणि केला आणि पेला. आणि हे चुलीवर पेटवाजी, चहा उकडाजी, द्याजी, प्याजी, किती झंझट होऊन जाते पप्पा. कसं हो, आता लयच बेकार पंचायत झाली ना. हो काय हो, पण माहीत आहे म्हणा इंधन गिंधन आहे माहीत. जर गॅस नाही राहिला ना तर मी मोठी सून करून घेते. राधिका चुलीवर स्वयंपाक करून घेते म्हटलं. तिला सवय आहे चुलीवर स्वयंपाक करायची. पण तरी पाहिजे ना, चहा घ्यायला तर गॅस पाहिजेच. आता कसं जर सिलेंडर नाही भेटलं तर त्याच्यासाठीच तर मी आली. आता मोहितचा गॅस म्हटलं जाण्यातच आहे. जास्तीत जास्त 2-4 दिवस पुरंत हो. आणि मोहित जास्तीचं सिलेंडर आहे नाही ते खालीच पडलं आहे. तर म्हटलं आपण नंबर लावून देऊ ना. भेटन मग आरामशीर भेटन. पण भेटन तर खरी. कमीत कमी चहा पाण्याच्या पुरता तर कामी. स्वयंपाक भलेशी आपण चुलीवर करून घेऊ, पण चहा पाण्याला तर पाहिजे ना बाई सिलेंडर. त्याच्याशिवाय काही भागत नाही ना. काय म्हणतो तू, चालतं काय मग? आता तू आली नाही तिकडे 2-3 दिवसापासून, तर म्हटलं इला खबरही देतो म्हटलं आणि इला सांगूनही देतो म्हटलं सिलेंडरच्या बाबतीत. आता दोघी तिघी झालं बाप्पा तयार जासाठी. तू चलत असशील तर चल मग आपण सगळे आपले सिलेंडरचे नंबर लावून देऊ. काय म्हणतो तर? बरं असं आहे काय मग? हे तर पंचायतच झाली. बरं असं करतो मग, मी येऊन जातो. पण पिंट्याचे बाबा तर काही आहे नाही. ते आहे नाही, भाऊजी आहे नाही तर काय झालं? ते काय नाही म्हणून राहिले काय? आता त्याला माहीत पडलं असेल ना तिथं गॅसची पंचायत भाजून राहिली म्हणून, इथं टंचाई होऊन राहिली. मग ते काय नाही म्हणणार आहे काय? तर म्हटलं आपण सगळे जाऊ मिळून आणि जाऊन पाहू तिथं. तिथं गॅसच्या दुकानावर काय होते काय नाही. तर भेटला तर घेऊन येऊन जाऊ. बरं ठीक आहे ना, जाऊ ना, उद्या जाऊ मग. अरे आला का हो तुम्ही? किती उशीर लावला? माय कुठे गेलत्या? सोनं कुठे गेलत्या पप्पा दोघी जणी? त्या जाऊबाईच्या इथं गेल्या होत्या ना, मोठ्या जाऊच्या इथं गेल्या होत्या, शांताबाईच्या इथं. तर मी म्हटलं जा म्हटलं, जातो म्हणे कमून नाही राहिलं तर दुपारी तर आल्या त्या तिथून. असं माय हे रंजना काकू कायच्यासाठी आल्या? सहजासहजी तर येत नाही. काय झालं असं? काकू आम्ही शांता मोठ्याच्या इथं गेलो होतो, दुपारीच गेलो होतो. पण बसता नाही का उशीरच होऊन गेला. बोलता म्हणून वेळ झाला. बसा ना तर बस, आम्ही पाणी आणतो तुमच्यासाठी. नाही बाई, पाणी गिनी काहीच नाही पाहिजे मुले. किती पुढे पंचायत होऊन गेली बाप्पा. आता मला म्हटलं अजून 1-2 जणी जमा करतो, मग ते ऑटोचं भाडं द्यायला बरोबर होते. ऑटोचं भाडं? कशाचं ऑटोचं भाडं? कुठे चालले तुम्ही? सांग बाई, सासूले तर सासूले म्हणते, सुनेले काही माहित नाही का? तुमच्याजवळ मोबाईल गिबाईल नाही आहे काय? टीव्ही पाहत नाही काय तुम्ही? का बस बाप्पा कामातच राहता? किती मोठं घडून राहिलं म्हटलं देशात. किती टंचाई होऊन गेली सिलेंडरची, आणि तुमच्या कानावर काही गोष्टच नाही आहे बाप्पा. लोक इले म्हटलं दिमाग जागेवर नाही आहे. लाईना लागू परेशान होऊन गेले ते सिलेंडरसाठी. आणि पप्पा तुम्हाला तर काही खबर गिबर काहीच नाही बाप्पा सिलेंडरसाठी. पण आमच्या इथं तर आहे सिलेंडर. सध्या पुरते सिलेंडर संपत नाही काही. आताच तर लावला 8 दिवस झाले. राधिका सध्या म्हणते सिलेंडर भेटून नाही राहिलं. सिलेंडरमध्ये गॅसही नाही येऊन राहिलं म्हणते, आणि दुकानातही गॅस नाही आहे म्हणते. जर गॅसच नाही भेटन तर किती पंचायत होऊन जाईल. आता आपल्या इथे एक तर सिलेंडर आहे, सध्याच लावलं, पण एक खाली आहे ना. तर रंजनाबाई म्हणते उद्या सगळेजण चालले म्हणते ऑटोत भरून. सगळे नंबर लावाले गॅसवाल्याच्या इथं. तर म्हणते चालतं काय म्हणते तू. आता आपले ते एक सिलेंडर खालीच आहे ना, तर मन करून राहिलं भरून आणून घ्या. नंतर भेटलं नाही भेटलं तर आता तू तर करून घेशील चुलीवर स्वयंपाक, तुला सवय आहे. पण चहा पाणी तर गॅसवर करावंच लागेल ना. चहा पाणी होते का चुलीवर? मग किती उशीर होऊन जाते.
चूल पेटवाले आणि कराले, तर म्हणून म्हटलं मी जातो, नंबर लावतो म्हटलं उद्या रंजना काकूसोबत. तू चालशील तर तूही चल. पण आतीबाई, नंबर तर मोबाईलवरूनच लागते ना, तिथं काय जा लागते? मोबाईलवरूनच तर नंबर लावतो आपण गॅसचा. आज लावतो तर उद्या येऊन जाते. अहो बाई, आता नाही लागून राहिला नंबर गिंबर. आता तर म्हटलं पूर्ण हँग होऊन गेले त्याचे. जेवढे कनेक्शन आहे ना सगळे हँग होऊन गेले. कोणाचाच नंबर नाही लागून राहिला त्याच्यावर. तर म्हणून म्हटलं त्या दुकानात जाऊन येऊ आपण जरासं. कोण कोण चालते तर चला मग. आणि आपले एक ऑटोची भरती झाली पाहिजे. कसं आहे, तो ऑटोवाला किचकिच करण म्हटलं, कारण की ऑटो सिलेंडरवर चालते ना. आता त्यांचे भाडं वाढलं. ऑटो काय, गाड्या काय, घोडे काय, स्वयंपाक काय, सगळंच वाढून गेलं म्हटलं. एवढं घडून राहिलं देशात आणि आपल्याला काही माहीतच नाही. आपण तर मस्त खाऊन राहिलो, झोपून राहिलो, आपले कामं करून राहिलो. बाप रे बाप. आता आपल्या इथं तर आहे का इंधन कुडा आहे, तर आपण करून घेऊ. पण ते जे बिचारे भाड्यानं राहते, त्याच्या घरी काही सोयी सुविधा नाही आहे, ज्याचे चांगले चांगले घर आहे बनले, त्याला तर जागाही नाही राहत. चूल पेटवाले आणि भाडे करू तर घरवाले करून देत म्हटलं, चुलही नाही पेटू देत. आणि ते काय करत असेल मग बिचारे, कायच्यावर स्वयंपाक करून राहिले असेल ते. किती पंचायत होऊन जाईन पप्पा. असं नाही झालं पाहिजे आता. असं नाही झालं पाहिजे पप्पा, नाही झालं पाहिजे. लय बेकार गोष्ट झाली आता हे सिलेंडरची. पण आणि काय आता बाई, मी काही येत नाही उद्या. मग हे पूनम एकटी राहून जाईन ना एवढ्या मोठ्या घरात. तुम्हीच जाणार रंजना काकूसोबत. आता तिथं भेटते का नाही भेटत अजून, मग मग भाडं लागन जायचं. वापस या लागलं तर मग खाली. हो राहू दे ना, तू राहू दे घरी. तू राहील पूनम सोबत, मीच चालली जाईन रंजनाबाई सोबत. का बरं रंजनाबाई, मी चिन्ना हिल काले राधिकाले फालतूस. कारण की सकाळी पिंटाई जाईन ना मग ऑफिसवर, त्याचा डबा गिबा राहते, गडबड होऊन जाते. आणि तिचं येणार काही जमणारही नाही तसं. आणि आपल्याला सकाळीच जा लागन, कारण की त्याचं ऑफिस 9 वाजताच उघडते सिलेंडरवाल्याचं. आपण 9, 9:30, 10 वाजेपर्यंत निघून जाऊ इकडून. बरं ठीक आहे ना. चलतो मग मी. हे सांगायला आली होती मी. चलतो आणि सकाळी तयारीत राहायचा बाप्पा, नाही तर अजून उशीर करान. हो तयारीतच राह तुम्ही, तू काही काळजी नको करू, तयारीतच राह. बाई, जर हे सिलेंडर म्हटलं भेटलं नाही तर किती बेकार हो. भेटलं पाहिजे बाप्पा उद्या. कमीत कमी आपली 2-4 महिन्याची फुरसत होऊन जाते मग भेटलं तर. मग तिकडे नाही भेटलं तर काही घेणं देणं नाही आहे. आणि थोडंसं चुलीवर, थोडंसं गॅसवर, असं करून आपण 5-6 महिने पुरूनच घेतो त्याला चहा पाण्यासाठी. आहे ना राधिका? हो ना, हो करून घेऊ ना आपण. एक टाईम चुलीवर करून घेऊ. सकाळचं गडबडीचं राहते तर सकाळी गॅसवर आणि संध्याकाळी चुलीवर, असं करून ॲडजस्ट करून घेऊ. आता नाही भेटून राहिलं तर काय आहे, त्याला काही इलाज नाही आहे ना. ॲडजस्ट आपल्याला करावंच लागेल थोडं ना थोडं. आणि हे पाय बाई, आता ऐकलं ना, ते सिलेंडर काही भेटून नाही राहिलं म्हणते. आता म्हटलं एकदम वापर काटकसरीनं करा गॅसची, नाही तर बस घेतला, चालू ठेवला आणि इकडे तिकडे हिंडून राहिला, इकडे तिकडे चालला, असं काही करू नका. नाही तर मग कुठून आणणार आहे बाप्पा, पंचायत पडून जाईन तर. सिलेंडर काही भेटून नाही राहिले, तेवढं ध्यानात ठेवा. नाही तर मग तुम्हालाच चुलीवर बसणं मोय काय. मी तर काही स्वयंपाकात घुसत नाही, तुम्हाला चुलीवरच करणं आहे, चुलीवरच बसणं आहे. मग चहा पाणी चुलीवर, स्वयंपाकही चुलीवर आणि सगळं काही चुलीवर. मग पंचायत होती म्हटलं सकाळची. तर जरा असं जपून वापरा. हो आतेबाई हो. बरं आता एवढा उशीर तर लावून दिला तुम्ही तिथं. घ्या बरं. आता 5-5:30 वाजत येऊन राहिले. घरात झाडझूड गिळजूड करा, दिवे गिवे लावा. तेव्हापर्यंत नाही काय, मी दूध घेऊन येतो. मी पैशासाठीच थांबली होती. म्हटलं तुझ्याजवळून पैसे घेतो म्हटलं, त्या मामाजीनं दिले तर दूध आणून देतो म्हटलं. आता तुम्हाला इकडे काम राहील ना संध्याकाळी. आम्ही दूध गीत आणून देतो तिकडून. अमाय, आज तर सासूबाई भल्या गोड बोलून राहिल्या. टोमणे टामणे नाही मारला म्हणा, स्वयंपाकाचा मारला, पण एवढे नाही मारले ना जेवढे पहिले देत होते तेवढ्या. चांगलं आहे, परिवर्तन होऊन राहिलं वाटते हळूहळू. चांगलं आहे, असंच झालं पाहिजे परिवर्तन, आहे नाही काय. याच्यासाठी चांगलं आहे आणि आमच्यासाठी चांगलं आहे.